ही आहे माझ्या सकाळची ब्रेकफास्टची प्लेट. सर्वप्रथम मी पुन्हा सकाळ उठून, घरी माहीत नव्हतं घरच्यांना की मी डाएटवर आहे. मग त्यांना सांगितलं की मला 5 अंडी हवे आहेत. मग सकाळी जाऊन दुकानातनं घरच्यांनी 5 अंडी आणलेत. तर पूर्ण एक व्हाईट घेतलेलं आहे मी 5 अंड्याचं. हे कांद्याची आणि टोमॅटोची चटणी केलेली आहे. टिफिन असल्यामुळे टिफिनला ती कांद्याची टोमॅटोची चटणी आहे. सोबत हे रात्री केलेलं पालकाचं गरगट आहे. रात्री जेवायला घरी नव्हतो, जेवायला बाहेर होतो, त्यामुळे हे रात्रीचं पालकाचं गरगट आवडतं मला, तेही मी ताटात घेतलेलं आहे. त्यानंतर अर्धी भाकरी नेहमीप्रमाणे. लो कार्ब आज प्रयत्न करतो की कालचे कार्ब जे आहेत ते आज कशा पद्धतीने कव्हर करता येईल. हे लो कार्ब माझा सकाळचा ब्रेकफास्ट आहे. दुपारचे साधारण 11:15 वाजलेत. ॲज युजल भूक लागलेली आहे मला. मग मी गेल्या वेळेस जे प्रवासामध्ये सोबत घेतलं होतं तेच आज मी प्रवासामध्ये घेतो आहे. पूर्वी मी काय करायचो, प्रवासामध्ये असताना भूक लागली की मला एक तर 2 टाईम भूक लागायची. एक तर लंचमध्ये आणि ब्रेकफास्ट टू लंचच्या ब्रेकमध्ये आणि लंच टू डिनरच्या ब्रेकमध्ये, साधारण 4-5 वाजता किंवा 11 ते 12च्या दरम्यान. त्यामुळे मी जे सोबत नाश्त्याला घेतलं आहे मी आज तेच घेतो आहे सोबत. थोडाफार मूठभर फुटाणे, मूठभर चिरमुरे, जेणेकरून माझी भूक पण थोडी शामेल, क्रेविंग्स माझ्या बंद होतील आणि दुपारच्या भूकेमध्ये माझ्याकडून जास्त जेवण जाऊ नये म्हणून याची मी सध्या काळजी घेतो आहे. मी तुम्हाला दाखवतो आहे आता मी स्नॅक्समध्ये काय घेतो आहे ते फुटाणे, ज्याच्यामध्ये मी थोडेफार पंपकिन सीड्स टाकलेले आहेत. हे फुटाणे पंपकिन सीड्स मी आता स्नॅक्सला घेतो आहे. एक मूठभर फुटाणे माझ्यासाठी साधारण 50 कॅलरीज देते. फुटाण्यामध्ये प्रोटीनचं प्रमाणही जास्त असतं आणि पंपकिन सीड्समध्ये मला त्याच्यामध्ये प्रोटीन आणि चांगलं फॅट मला मिळेल. तर असा हा आहे माझा थोडा स्नॅक्स असेल माझा आता. त्यानंतर मी तुम्हाला लंच शेअर करेन. साधारण आता 1:45 झालेत. आज मी आता आहे पंढरपूरमध्ये आणि योगायोगानं आज योग्य वेळेला चांगलं असं हॉटेल भेटले मला इथं. आणि आज जेवणामध्ये मी 200 ग्रॅम चिकन, एक भाकरी, सकाळी आपण अर्धी भाकरी खाल्ली होती, दुपारी मी एक भाकरी, 200 ग्रॅम चिकन आणि थोडं सलाड खाईल आजच्या दुपारच्या जेवणामध्ये. याच्यामध्ये माझा प्रोटीनचा इंटेक जो मी डेली टार्गेट ठेवलेला आहे साधारण 100 ग्रॅम 100 ग्रॅम 90 ते 100 ग्रॅमची रेंज आहे. हे मी टार्गेट ठेवलेलं आहे. हे टार्गेट माझं आज प्रोटीनचं कंप्लीट होईल. कार्ब मी आज कमी केला आहे, राईस मी अवॉइड केला आहे. राईसच्या ठिकाणी मी भाकरीला प्रिफरन्स दिलेला आहे. बघूया थाळीमध्ये काय काय ते. हे आले आपलं दुपारच्या जेवणाचं ताट. ॲक्च्युली चिकन थाळी असल्यामुळे त्यांनी ॲज युजल ट्रेडिशनल पद्धतीने ग्रेव्ही दिलेली आहे, ज्याच्यामध्ये ऑइल आणि मसाला मला थोडा जास्त वाटतो. चिकन दिलेलं आहे त्यांनी, ग्रेव्हीमधलं चिकन आहे, आळणी रस्सा आहे आणि आळणी राईस आहे. तर याच्यामध्ये आपण प्रॉपर जेवण मेंटेन करण्यासाठी आपण काय करतो, हा राईस आपण आता कट ऑफ करतो याच्यामधून. हा जो रस्सा आहे या रस्स्यामधून बराचसा रस्सा आपण कमी करणार आहोत आणि केवळ भाकर ओली होईल एवढा रस्सा आपण ठेवणार आहोत. चिकन खाताना जेवढा मसाला बाजूला करून चिकन खाता येईल तेवढं खाणार आहोत आपण आणि आळणी रूस पिणार आहोत. बाहेरचं जेवण असल्यामुळं जेवणाच्या मेकिंगवर आपला कंट्रोल नाही आहे, पण त्यातल्या त्यात जेवण कशा पद्धतीनं हेल्दी राहील याचा आपण प्रयत्न करतो आहे. हे आहे आपलं आत्ताचं, हे आहे आत्ता आपलं एडिटेड ताट. याच्यामध्ये आपण रस्सा कमी केला आहे, राईस कट ऑफ केला आहे, भाकर थोडी कमी केलेली आहे. अगोदर भाकरीची साईज खूप मोठी होती, ती लहान केलेली आहे आणि चिकन आहे तसं आपण मेंटेन केलेलं आहे. बाहेर जेवायला गेलं की हा प्रॉब्लेम खूप कशानं जाणवतो. एकतर जेवण खूप तिखट असतं किंवा मसाला जास्त असतो. मग हे टाळण्यासाठी आपण आता काय केलं आहे, जुने थाळीतलं जे चिकन होतं ते रिप्लेस केले आणि आता आपण आळणी चिकन मागवले. चिकनचं आपण जेवण मागवलं, चिकन थाळी मागवली आपण. पण बघा, म्हणजे घरी राहून डाएट फॉलो करणं आणि प्रवासामध्ये डाएट फॉलो करणं किती डिफिकल्ट आहे. साधारण आठवड्यातले 4 दिवस किंवा 3 दिवस माझा प्रवास असतो. सो मी या एक्सपिरियन्सवरून आता हे शिकत चाललो आहे की ज्या दिवशी आपण घरी असू, म्हणजे सकाळचा डाएट आपला कंट्रोल असेल, दुपारच्या डाएटवर आपला कंट्रोल असेल आणि संध्याकाळच्या डाएटवर आपला कंट्रोल असेल, त्यावेळेस मी हे ट्राय करेल की जेवढं बॉइल्ड फूड असेल, जेवढं प्युअर फूड असेल तो खायचा प्रयत्न करेल. ऑइल 100% कट ऑफ करेल. आणि ज्यावेळेस मी बाहेरच्या टूरवर असेल तेव्हा प्रयत्न हा करेल जेवढं नीट अँड क्लीन आणि इझी फूड असेल, मॅक्झिमम फोर्स असेल माझा प्रोटीनवर. प्रोटीनच्या सोर्समध्ये मी चिकनवर आणि अंड्यांवर जास्त फोर्स करणार आहे.
चिकन आणि अंडे माझ्या हिशोबाने बेस्ट प्रोटीन सोर्स आहेत. सोयाबीन आजकाल ते बेसलचा जो विषय चालू आहे त्यामुळं सोयाबीन मी शक्यतो अवॉइडच करतोय. आज चिकन थाळी काय एक्सपेक्टेशन आपण मागवली होती आणि ताटा शेवटी आलं काय, प्रचंड तिखट होतं चिकन. त्याच्यासोबत मसाला एवढा होता की माझी खायची इच्छा झाली नाही. शेवटी त्याला म्हणलं मी की मला एक आळणी चिकन दे, त्याचे एक्स्ट्रा पैसे घे हवे तर, आणि आळणी चिकन घे. अशा पद्धतीनं दुपारचा लंच माझा कंप्लीट झाला आहे. चॅलेंजेस काय आहेत या प्रवासातले हे तुम्ही समजू शकता. प्रवासामध्ये किंवा या वेट लॉसच्या जर्नीमध्ये आपल्याला बॉडीमध्ये जे विटॅमिनची डिफिशियन्सी आहे ते कंट्रोल करण्यासाठी किंवा जे विटॅमिनचे प्रॉपर सोर्स आहेत ते मेंटेन करण्यासाठी आपल्याला फळं खावं लागतात. फळं, पालेभाज्या याच्यामध्ये विटॅमिनचे सोर्स आहेत. मी काय केलं आता की या जर्नीमध्ये हे डिसाईड केले की रोज एक कुठलं ना कुठलं फळ खायचं. जसं काल आपण ॲपल खाल्लं होतं आणि आज मी जामून घेतो आहे. जामून अँटीऑक्सिडंट आहेत, ब्लडमधली शुगर कंट्रोल करण्यासाठी खूप हेल्प करतात आणि इट इज द बेस्ट फूड. सीझनल असतात, केवळ मे जून याच महिन्यामध्ये हे वर्षभरामध्ये उपलब्ध राहतात. तर मी आजच्या इव्हिनिंग स्नॅक्समध्ये एक 200 ग्रॅम जांभूळ घेतलेत. हे 200 ग्रॅम जांभूळ मी आज इव्हिनिंग स्नॅक्समध्ये घेतो आहे. फळांमध्ये कुठली फळं अवॉइड करायची, याच्यामध्ये ज्या फळांमध्ये साखरचं कंटेंट जास्त आहे, जसं चिकू आहे, सीताफळ आहे, आंबा आहे, केळी आहे. केळीमध्ये पोटॅशियम खूप असतं, पण वेट वाढवण्यासाठी केळी हेल्पफुल ठरते किंवा जेव्हा तुम्ही वेट ट्रेनिंग करत असाल तेव्हा केळी तुम्हाला मदत करते. तर मी आजच्या इव्हिनिंग स्नॅक्समध्ये विटॅमिनसाठी मी आज जांभूळ घेतोय. साधारण 200 ग्रॅम जांभूळ मी आज घेतलेले आहेत. आज रात्रीच्या जेवणामध्ये आपण आज काय करतोय, आपण सकाळी अर्धी भाकर खाल्ली होती, दुपारी आपण 3 कोरा भाकरी खाल्ली होती आणि संध्याकाळी आपण पुन्हा अर्धी भाकरी घेतोय. म्हणजे दिवसभराच्या डाएटमध्ये आज आपण कार्बचा सोर्स हा भाकरी ठेवलेले, साधारण 1.25 भाकरी आपण आज डाएटमध्ये घेतोय. सकाळी आपण 5 अंडे, 1 व्हाईट घेतले होते. आज संध्याकाळच्या जेवणामध्ये आपण काय करतोय, 4 एग व्हाईट आणि 1 फुल एग विथ येलो. विटॅमिन B12च्या सोर्ससाठी मी एक फुल येलो घेतोय. सोबत कांदा घेतलाय आणि भाकरीसोबत लावून खाण्यासाठी थोडीशी भाजी घेतलेली. अशा पद्धतीनं हा आजचा माझा फुल डे डाएट होता. सकाळी ब्रेकफास्टला 5 अंडी, संध्याकाळी 5 अंडी आणि दुपारी साधारण 150 ग्रॅम चिकन. याच्यामध्ये मी प्रयत्न हा केला आहे की साधारण 120 ते 130 ग्रॅमपर्यंत मला कार्ब मिळेल. प्रोटीन माझं 90 to 100 ग्रॅम माझं प्रोटीनचा इंटेक होईल. फॅट मी अजून काउंट केलेलं नाही आहे, टूरवर असल्यामुळं मला प्रॉपर फायबर मिळालेलं नाही. आज उद्याच्या डाएटमध्ये आणखीन जास्त परफेक्शन मी आणण्याचा प्रयत्न करेन. आज माझ्या डाएट चार्टचा आज हा 3रा दिवस आहे. जसं जसं मी पुढे जाईल तसं तसं या डाएट चार्टमध्ये आणखीन परफेक्शन्स येत जातील. डिनरनंतर आता आपण ज्याला शतपावली म्हणतो, अजून मी एक्सरसाइज तसा सुरू केलेला नाही आहे. शतपावली करतो आहे संध्याकाळची. सध्या नेक्स्ट वीकपासून म्हणजे मंडेपासून माझा कार्डिओ वेट एक्सरसाइज हा मंडेपासून माझा स्टार्ट होईल. तर आजच्यासाठी इथं थांबतो मित्रांनो. गुड नाईट. सफर खूबसूरत. भेटूयात उद्याच्या व्लॉगमध्ये. गुड नाईट.